उपकरणासमोर आपण थांबायचंय. पटकन विज्ञान दालनातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या उपकरणासमोर थांबायचंय आणि व्यवस्थित माहिती द्यायची. विद्यार्थी मित्रांनो, अरे पाहुण्यांचं आपल्या प्रांगणामध्ये आगमन झालं, तुम्ही तोंड बंद करा ना.
म्हणजे आता 2001 मध्ये महिना निवडायचा ती अल्फाबेट मध्ये इथं 7 नंबर मग आपल्याला तास निवडायची एक तास दिला थोडस खालीवर पुढे
वन्य प्राण्यांपासून संरक्षण आता बिबट्या आला आहे ना तर मग याच्याजवळ कोणताही प्राणी आला ते सेन्सर वाला जर रिअल इलेक्ट्रिसिटी केलं तर झटका बसू शकतो. लेकरांचं कौतुक झालं पाहिजे नाव
स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगर या नामांकित संस्थेचे श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल प्रवरा संगम या आपल्या विद्यालयामध्ये आज या दिमागदार वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण वर्षभरातील आपल्या विद्यार्थ्याच्या अथक परिश्रमाचे आणि यशस्वीतेचे आज आपण सर्वजण कौतुक करणार आहोत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकणार आहोत. त्यामुळे आजचा हा आपला वार्षिक पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम एक विशेष आहे. याच कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत असता, कारण पाठीवर थाप पडले की आपल्याला प्रेरणा मिळते आणि यश मिळवण्यासाठी आपली जी काही धडपड आहे ती आणखीन वाढते आणि त्यामध्येच आपण यशस्वी होतो. अशा या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी कार्यक्रमाचं जे काय प्रास्ताविक आहे त्याविषयी मी असं म्हणेन की जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य असं प्रायोजन असावं लागतं. जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमाच्या प्रायोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच प्रास्ताविक. आपल्या विद्यालयातील श्री तळपाडे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूल प्रवरा संगम या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर अतिथींचं मी सहर्ष स्वागत करतो. पाहुण्यांच्या आगमनाने प्रसन्न झाले वातावरण, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गैवरले आमचे सेवासदन. आज विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विविध कला दालनांचे उद्घाटन, बक्षीस वितरण, त्याचबरोबर वार्षिक स्नेहसंमेलन या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्मान्य श्री बाळासाहेब पाटील, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, संचालक मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, सन्मान्य सौ अर्चनाताई सुडके मॅडम, विद्यमान सरपंच प्रवरा संगम, सन्मान्य श्री महावीर कोठारी साहेब, विद्यमान उपसरपंच प्रवरा संगम, सन्मान्य श्री सुनील शेठ बाकलीवाल साहेब, माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, त्याचबरोबर श्री अविनाश शिंदे सर, श्री संतोष पांडव साहेब, श्री नितीनजी बालेराव साहेब, माजी उपसरपंच प्रवरा संघ, श्री माधवराव शिंदे साहेब, सौ बोरावके मॅडम, सौ शारदाताई पेळे, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्रीयुत गायकवाड सर, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक श्रीयुत रामपळे सर, ज्येष्ठ शिक्षक तमनार सर, त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक आमचे पोटे सर, त्याचबरोबर आमचे सर्व सेवकवृंद, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, आज आपण या अनमोल अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आलेलो आहोत. विद्यार्थी मित्र हो, वर्षभरामध्ये तुम्ही जे ज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग घेऊन विविध क्षेत्रामध्ये आपण जो नावलौकिक प्राप्त केलेला आहे त्या नावलौकिकाचा गौरव होणे, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणं हे आमचं सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. आणि जर तुम्हाला या माध्यमातून प्रेरणा दिली गेली तर भविष्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारचं ध्येय गाठाल आणि तुमचा आदर्श इतरही विद्यार्थी घेतील. आणि म्हणून अशा
गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून तुमच्या कार्याला उजाळा देण्याचं काम खऱ्या अर्थानं करणं हे गरजेचं असतं. आपण बघतोय की आपल्या विद्यालयातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, यामध्ये आपल्या विद्यालयाचा नावलौकिक आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये करत आहेत. आपली शाळा तालुका स्तर, जिल्हा स्तर यावर विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवत आहे, याचा आम्हाला सर्वस्वी आनंद वाटतो. आपल्या विद्यालयाचं प्रशासन, सर्व शिक्षक, अध्यापक, बंधू भगिनी अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक वाटचाल करत आहेत आणि या वाटचालीच्या माध्यमातून आपल्या या विद्यालयाचा गौरव संपूर्ण जिल्हाभर होत आहे, याचा मनस्वी आनंद मला होत आहे. या विद्यालयामध्ये मी हजर झाल्यानंतर या ठिकाणी असणारं प्रसन्न वातावरण, या ठिकाणी असणाऱ्या सुखसुविधा, भौतिक सुविधा यांचा जर मी या ठिकाणी उल्लेख करायचं ठरवलं तर निश्चितपणे या शाळेचा मला गौरव वाटतो. या ठिकाणी असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, गावचे सर्व पालक, ग्रामस्थ यांचा निश्चितपणे शाळेला सदैव असं सहकार्य लाभत आहे आणि त्यातून या शाळेचा शैक्षणिक आलेख सतत उंचावत आहे आणि या विद्यालयाचा हा शैक्षणिक आलेख हा हिमालयाची उंची पार करो अशी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. आपण विद्यार्थी मित्र शैक्षणिक या ठिकाणी ज्ञान घेत असताना, विविध क्षेत्रामध्ये तुमचं नाव चमकत असताना एक चांगल्या प्रकारचं कर्तृत्व निर्माण करा, एक चांगल्या प्रकारचं ध्येय गाठा, याच माध्यमातून या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणं, तुम्हाला प्रेरणा देणं, यासाठी खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि म्हणून मी मला या ठिकाणी जी प्रास्ताविक करण्याची संधी दिली याबद्दल आपलं मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या या सुंदरशा अशा गोड अशा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या गावच्या विद्यमान सरपंच सौ सन्माननीय अर्चनाताई सुडके पाटील यांनी भूषावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तळपाडे सर. तळपाडे सर, आपण मांडलेली अध्यक्षीय सूचना हिला अनुमोदन देण्यासाठी विद्यालयातील श्री तमनर सर मी त्यांना बोलवतोय. आत्ताच आपल्या विद्यालयाचे विज्ञान विषय अध्यापक श्री तळपाडे सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली तिला मी विद्यालयाच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद सर. आजचा सोहळा म्हणजे केवळ बक्षीस वितरण नाही. आजचा सोहळा म्हणजे केवळ बक्षीस वितरण नाही, तर विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाचा, विद्यार्थ्याच्या जिद्दीचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा हा एक उत्सव आहे. आजचा हा सोहळा म्हणजे केवळ बक्षीस वितरण नाही, तर विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाचा, जिद्दीचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा हा एक उत्सव आहे. त्यामुळे अशा या उत्सव प्रसंगी जे मान्यवर आपल्याला लाभले, या पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला मन मंदिरात. करीतो प्रेम भावे आपले स्वागत या विद्या मंदिरात. दिवस आजचा मांगल्याचा दाही दिशाने सजला, सृष्टीच्या या कणाकणाने स्वागतासाठी बहरलेला. त्याचबरोबर या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की प्रतिमा पूजन करावं. या प्रतिमेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्य, संकल्प, राजमाता जिजाऊ या थोर अशा महान अशा या विभूतींचं प्रतिमा पूजन आपण सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनामध्ये पेटवली ज्ञानाची ज्योती. स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनामध्ये पेटवली ज्ञानाची ज्योती, म्हणून आज जगते अमर आहे सावित्री माझी, सावित्री माझी. या
समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. नाही ऐका ना, अयो ऐका ना. धन्यवाद. आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याचं काम एक ज्योत करू शकते. आपल्या जीवनातील अज्ञान दूर करण्याचं काम ज्ञान करू शकतं. मान्यवराच्या येण्याने आपल्या मध्ये चैतन्य संचारले, आपल्यामध्ये चैतन्य संचारले. स्वागताला आपल्या सुरही आता आतुरले, स्वागताला आपल्या सुरही आता आतुरले. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मान्यवरांसाठी एक स्वागत गीत सादर करावं.
धन्यवाद. खूपच छान. पाहुण्यांच्या स्वागतास नटली ही बालके छान. पाहुण्यांच्या स्वागतास नटली ही बालके छान. गोड करावा आपण आजचा घेऊनही स्वागताचा सन्मान. भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा सन्मान करणं हे विद्यालयाचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की विद्यालयाने आपला जो काही सन्मान करणार आहे त्याचा आपण स्वीकार करावा. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या प्रवाह संगम गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय अर्चनाताई सुडके मॅडम यांचा सत्कार जो आहे आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या या बक्षीस वितरण समारंभासाठी विद्यालयासाठी नेहमीच असं दानशूर व्यक्तिमत्व जे आहे माजी सरपंच सुनील शेठ बाकलीवाल साहेब यांचा सत्कार विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय रामपाले सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता 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 देणाऱ्याचे हात घे. यानंतर आपल्या शाळेविषयी नेहमीच आस्था आपुलकी आणि जिव्हाळा असणाऱ्या आदरणीय बोरवके मॅडम यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या या खास अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आदरणीय शारदाताई बेळे मॅडम यांचा सत्कार जो आहे आपल्या विद्यालयातील श्रीमती कांबळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडम पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि गोरगरीब विद्यार्थी उत्तुंग अशा शिखरावर पोहोचवले, बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची गंगा खुली करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा चालवणारे आणि आज आपल्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय आदरणीय अविनाश शिंदे सरजी यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शिंदे सर. आणि आपल्या हाकेला साथ देणारे आणि आपल्या हातात हात देणारे विद्यालयामध्ये लगेच उपस्थित असणारे आपल्या गावचे माजी उपसरपंच माननीय नितीनराव भालेराव साहेब यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय रामपाल सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय नितीनराव भालेराव सर.
विद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम असू द्या आणि त्यामध्ये अंधारातून सहभाग घेतला नाही असं कधीच होत नाही. विद्यालयात कोणतेही उपक्रम असू द्या की त्यांनी अंधारातून सहभाग घेतला असं कधीच होत नाही. आणि सडळ हाताने जे दान करतात ते आमचे संतोषजी पांडव साहेब यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो की आपण आमचा छोटेखानी हा सत्काराचा आपण स्वीकार केला. यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम होईल. त्याचे सूत्र मी श्रीमती राऊत यांच्याकडे देतो. पारितोषिक वितरणाचा गोड असा हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मागच्या वर्षी म्हणजे सन 2024-25 मध्ये विद्यालयानं जे काही उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे तर त्याचा शैक्षणिक अहवाल मी आपल्यासमोर सादर करत आहे. SSC परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024-25 मध्ये झाली होती. या परीक्षेमध्ये 109 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आणि 97 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झाले. विद्यालयाचा जो शेकडा निकाल होता तो 88.99% म्हणजे जवळजवळ 89% लागलेला होता. त्याचबरोबर 2024-25 मध्ये इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा ज्याला आपण स्कॉलरशिप परीक्षा म्हणतो ती झाली होती. इयत्ता 5वीचे 27 विद्यार्थी या परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते आणि 26 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र झाले. 5वीचा शेकडा निकाल जो आहे स्कॉलरशिपचा तो 98.80% एवढा लागलेला होता. तसंच इयत्ता 8वी मध्ये सुद्धा 30 विद्यार्थी या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते आणि 12 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरले. विद्यालयाचा 8वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा जो शेकडा निकाल आहे तो 41.60% एवढा लागला होता. तसंच NMMS ही परीक्षा या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा मागच्या वर्षी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. तर माझ्याकडे काही या ठिकाणी आकडा आला नाही पण माझ्या माहितीप्रमाणे 30 विद्यार्थी प्रविष्ट होते आणि 2 विद्यार्थिनी यासाठी पात्र झालेल्या होत्या. सन 2024-25 मध्ये संस्थांतर्गत म्हणजे स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी 6वी आणि 7वीची संस्था ज्ञानवर्धिनी ही परीक्षा राबवत असते. तर 6वी आणि 7वीसाठी असणारी ही स्पर्धा परीक्षा आहे. इयत्ता 6वीचे या परीक्षेसाठी 108 विद्यार्थी बसलेले होते आणि 101 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पात्र ठरले. इयत्ता 6वीचा जो शेकडा निकाल आहे तो 96.30% एवढा लागलेला होता. इयत्ता 7वीसाठी सुद्धा ज्ञानवर्धिनी ही परीक्षा घेतली जाते. तर या ज्ञानवर्धिनी परीक्षेमध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये 98 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि 98 विद्यार्थी पात्र ठरले. विद्यालयाचा 7वीचा ज्ञानवर्धिनीचा जो निकाल होता मागच्या वर्षी तर तो 100% इतका लागलेला होता. त्याचबरोबर विद्यालयामध्ये इतरही काही परीक्षा या घेतल्या जातात. विद्यार्थी त्या परीक्षेसाठी आम्ही प्रविष्ट करत असतो. त्यामध्ये राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा आहे. चित्रकलेसाठी असणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा आहे की ज्या या दोन्ही परीक्षांचे मार्क जर चांगले पडले तर SSC परीक्षेमध्ये त्याचे मार्क्स धरले जातात. त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धा होतात, निबंध स्पर्धा होतात, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा, पोस्टर बनवा स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गणित विज्ञान स्पर्धा, मॉडेल बनवण्यासाठी इतरही अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो आणि आमचे विद्यार्थी या ठिकाणी हिरिरीनं भाग घेत असतात. अगदी वेळ त्यांना कमी जरी दिला तरी सुद्धा ते छान आम्हाला प्रोत्साहन देतात. विविध राष्ट्रीय कार्यक्रम असतील, विविध उपक्रम असतील, वार्षिक पारितोषिक वितरण असेल, स्नेहसंमेलन असेल, असे विविध कार्यक्रम आम्ही विद्यालयामध्ये घेत असतो.
अशा पद्धतीनं आमच्या विद्यालयाचा हा जो प्रगतीचा आलेख आहे तो दिवसेंदिवस खाली न येता वाढत कसा राहील यासाठी माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी कार्यरत असतात आणि त्यांना आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक नेहमी प्रोत्साहन देत असतात. चला उठा रे अभिमानाने, चला उठा रे अभिमानाने, सारे मिळून गाऊया, उन्नत होऊन जगतामध्ये गगन भरारी घेऊया, उन्नत होऊन जगतामध्ये गगन भरारी घेऊया. विद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरणाच्या संदर्भात अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आम्ही घेतल्या होत्या, वेगवेगळ्या काही वर्षभर शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा झालेल्या होत्या आणि आम्ही काही या ठिकाणी स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये घेतलेल्या होत्या, तर त्याचं पारितोषिक वितरण या ठिकाणी मी घेत आहे. सुरुवातीला जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धा झालेली होती आणि या जिल्हा स्तरीय विज्ञान स्पर्धेमध्ये ही स्पर्धा 6वी आणि 9वी साठी असते. तर तालुका स्तरावरती भापकर युवराज सुनील आलाय का तो? भापकर युवराज सुनील हा इयत्ता 6वी चा विद्यार्थी आहे आणि तालुका स्तरावरती तो प्रथम आलेला आहे. मी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अर्चनाताई सुळके मॅडम यांना विनंती करते की शिवराज ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन त्याचं कौतुक करावं. क्लॅप. थोडस या ठिकाणी कार्यक्रमाला वळण देते पहा. आत्ताच आपल्या गावचे उपसरपंच श्रीयुत कोठारी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री तन्ना सर यांना विनंती करते की आपण कोठारी साहेबांचा सन्मान करावा. जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेमध्ये इयत्ता 9वी चा विद्यार्थी आहे की जो तालुका स्तरावरती प्रथम आलेला आहे. त्याचं नाव आहे यादव यश राजू. 9वी चा हा विद्यार्थी आहे. त्याच्या सन्मानाचं स्वरूप आहे ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र. व्यासपीठावरती असणाऱ्या मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी याचा सन्मान करावा. विद्यालयामध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेत असताना वक्तृत्व स्पर्धा आम्ही घेतलेली होती. यामध्ये मोठ्या गटामध्ये विभागून पारितोषिक दिले प्रथम क्रमांकाचं. तर ते आहे इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी गोरे ज्योती किरण आणि इयत्ता 8वी चा विद्यार्थी काळे सिद्धार्थ संदीप. प्रयत्नांच्या वाटेने पुढे जाताना संयम आणि गती दोन्ही आवश्यक असतात. प्रयत्नांच्या वाटेने पुढे जाताना संयम आणि गती दोन्ही आवश्यक असतात. जिथे आत्मविश्वास असतो तिथेच मोठी स्वप्ने साकार होतात. जिथे आत्मविश्वास असतो तिथेच मोठी स्वप्ने साकार होतात. वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये प्रथम आली होती शेख मेक जानबिया. तिला मी मंचावर बोलवते. मंचावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी विनंती करते की तिचाही ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करावा. इयत्ता 7वी ज्ञानवर्धिनी परीक्षेमध्ये देवरे चैतन्य प्रशांत हा विद्यार्थी 300 पैकी 234 गुण मिळवून विद्यालयामध्ये प्रथम आलेला होता. मी मान्यवरांना विनंती करते की त्याचाही ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करावा. मुलांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या थांबता कामा नाही. इयत्ता 6वी ज्ञानवर्धिनीमध्ये इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी कुमारी आदिती लिंदे ही प्रथम आलेली होती. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की आदितीचा ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करावा. 1000 पावलांचा प्रवास पहिल्या पावलांनी सुरू होतो.
1000 पावलांचा प्रवास पहिल्या पावलांनी सुरू होतो. जिथे विश्वास आणि संयम आहे तिथे विजय निश्चित होतो. जिथे विश्वास आणि संयम आहे तिथे विजय निश्चित होतो. इयत्ता 8वी शिष्यवृत्तीमध्ये सुरके प्रिया गजानन ही विद्यार्थिनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये 192 मार्क्स तिला मिळाले होते आणि स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थिनी आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. मी मान्यवरांना विनंती करते की तिचा ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करावा. नवी दिशा नवा मार्ग खेचणी आणू विजयाला. नवी दिशा नवा मार्ग खेचणी आणू विजयाला. आम्ही शिल्पकार उद्याचे गरजूनी सांगू जगताला. आम्ही शिल्पकार उद्याचे गरजूनी सांगू जगताला. इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विभागून या ठिकाणी पारितोषिक देते. दोन्ही विद्यार्थ्यांना 230 असे मार्क्स मिळाले आहेत. विद्यार्थिनीचे नाव आहे गावकर आरुषी संदीप. हिलाही 230 मार्क आहेत आणि वाघमारे तनुजा संदीप हिलाही 230 मार्क्स आहेत. मी दोन्ही विद्यार्थिनींना मंचावरती बोलवते आणि मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन या दोन्ही विद्यार्थिनींचं कौतुक करावं. गुणांचा गौरव होतो कौतुकाची थाट आहे. गुणांचा गौरव होतो कौतुकाचा थाट आहे. यशाच्या या शिखरावर आनंदाची लाट आहे. मेहनतीचे फळ मिळते आज या सोहळ्यात. मेहनतीचे फळ मिळते आज या सोहळ्यात. विजेत्यांच्या स्वागतासाठी अवघी सृष्टी नटली आहे. विजेत्यांच्या स्वागतासाठी अवघी सृष्टी नटली आहे. NIMS परीक्षेमध्ये सुरके प्रिया गजानन या विद्यार्थीला 75% मार्क्स मिळालेले आहेत. मी प्रियाला विनंती करते की तिने मंचावरती यावं. मान्यवरांनी ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन तिचा सत्कार करावा. विद्यालयामध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा घेतली होती. रांगोळीसाठी बेटी बचाव आणि महिला सुरक्षा हा विषय 8वी ते 10वीच्या गटाला दिलेला होता आणि 8वी ते 10वीच्या गटामध्ये चिरके कादंबरी प्रवीण हिनं अतिशय सुरेख अशी रांगोळी काढलेली होती. तिला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जाते. मी कादंबरीला विनंती करते की तिने मंचावरती यावं. व्यासपीठावरील मान्यवरांनी ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन तिचा सन्मान करावा. छोट्या गटामध्ये रुपक्षा संदीप पांडव तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. तिनेही मंचावरती यावं. मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन तिचा सन्मान करावा. याच अनुषंगानं मेहंदी स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि या मेहंदी स्पर्धेमध्ये 8वी ते 10वीच्या गटामध्ये प्रज्ञा बनकर तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि छोट्या गटामध्ये गुंजा योगिनी कृष्णा इयत्ता 7वी विद्यार्थिनी आहे. तिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी आणि प्रसिद्धी पत्रक देऊन आमच्या या दोन्ही विद्यार्थिनींचं कौतुक करावं. रात्रंदिवस घासली विद्या कष्टाची लेणी आहे. रात्रंदिवस घासली विद्या कष्टाचे लेणे आहे. यशाचे हे गोड फळ परिश्रमाचे देणे आहे. तुमच्या या यशाने आज आभाळही ठेंगणे झाले. तुमच्या या यशाने आज आभाळही ठेंगणे झाले. विजेत्यांच्या कर्तृत्वाने हे अंगणही पावन झाले. विजेत्यांच्या कर्तृत्वाने हे अंगणही पावन झाले. विद्यालयामध्ये गणित विज्ञान प्रदर्शन आम्ही या ठिकाणी भरवलं होतं. तर गणितामध्ये छोट्या गटामध्ये शिवानी निलेश खेमदर हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि इयत्ता 10वीची विद्यार्थिनी अक्षरा संजय दरोडे हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन आमच्या या विद्यार्थिनीचं कौतुक करावं. विज्ञान विषयाची सुद्धा उपकरणं विद्यार्थ्यांनी बनवली होती
याच्यामध्ये इयत्ता 6वीचा विद्यार्थिनी मते साई प्रशांत याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि डावकर रितेश मिलिंद इयत्ता 9वी याचा प्रथम क्रमांक आलेला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी मंचावरती यायचंय. मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन आमच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. याच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगानं कला दालनामध्ये रंगभरण स्पर्धा घेतली होती आम्ही आणि या स्पर्धेमध्ये इयत्ता 9वी ची विद्यार्थिनी कसबे पाये संदीप हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी आणि प्रशस्ती पत्रक देऊन पायलचं कौतुक करावं. चल DJ आशिष SK. विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धा आणि खो खो स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. याच्यामध्ये इयत्ता 10वी चा ग्रुप समर्थ रामेश्वर पांडव कबड्डीमध्ये हा संघ विजयी झालेला आहे. सर्व संघांनी पटकन स्टेजवरती यायचंय. त्याचबरोबर इयत्ता 8वीचा प्रमोद येवलेचा ग्रुप खो खोचा त्यांनी ग्रुप स्टेजवरती यायचंय. मान्यवरांना विनंती करते की ट्रॉफी देऊन आमच्या या दोन्ही संघाचं कौतुक करावं. मनोज काळे सरांनी स्टेजवरती यायचंय. आपल्या गावचे माजी सरपंच श्रीयुत बाकलीवाल साहेब हे मनोज सरांचा सत्कार करू इच्छितात. मनोज सरांना मी विनंती करते की बाकलीवाल साहेब यांच्याकडच्या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद साहेब, तुम्ही नेहमीच आमचं कौतुक करत असतात आणि तुमच्या अशा या कौतुकाची थाप आमच्या पाठीवरती जर सतत असेल तर निश्चित आम्हाला त्यातून बळ मिळतं आणि अधिकाधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमच्या हातून होत असतो. आमचं कौतुक केल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आता खरं तर यापुढचे जे पारितोषिक आहेत तर आमच्या विद्यार्थ्यांना यंदा यावर्षी पाऊसही खूप होता. प्रॅक्टिसला तसा फारसा काही वेळही मिळाला नाही. अगदी कमी वेळामध्ये मनोज सरांनी त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली आणि कमी वेळामध्ये आमच्या या कबड्डी आणि खो खोच्या संघानं खूप उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे आणि त्याकडे म्हणजे खरं जर विद्यालयाच्या मानाचा जो काही सन्मान असेल तर हे क्रीडाची पारितोषिक आहेत असं मी या ठिकाणी म्हणेन. जय मल्हार मित्रमंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेनं भाग घेतलेला होता आणि लहान गटाचा पहिला क्रमांक या कबड्डी स्पर्धेमध्ये आलेला होता. त्यांना ट्रॉफी देण्यात आलेली होती. या कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेणारे विद्यार्थी होते अरुण शुभाळे, साई डावकर, गौरव लहिरे, समोर स्टेजवरती यायचे. दीपक मोहित, प्रसाद खंडारे, प्रणव पवार, समर्थ पांडव, आदित्य शिंदे, अनुज सुलके, वीर जठाणे, अथर्व कनगरे आणि प्रथमेश केदारी.
प्रथम क्रमांक या कबड्डीच्या संघाला मिळालेला होता. जय मल्हार ग्रुप ची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मनोज कोणती ट्रॉफी द्यायची? दोन्ही द्यायच्या का? मंचावरील 2 ट्रॉफी आहेत. मंचावरील मान्यवरांना विनंती करते की या ट्रॉफ्या देऊन आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं. तसंच या सर्व विद्यार्थ्यांना मेडल पण भेटलेली आहे. नाही का? सॉरी. DJ Asis SK. तालुकास्तरीय खो खोच्या स्पर्धा झालेल्या होत्या. खरं तर परत पुन्हा या ठिकाणी मॅडम मी सांगू इच्छिते की आमच्या विद्यार्थ्यांना पावसामुळे सराव करताच आला नाही. तरी सुद्धा तालुक्यामध्ये आमचा संघ 3रा आला. या संघामध्ये इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थिनी होत्या. जानवी रास्ते, प्रज्ञा पांडव, गौरी पांडव, प्रज्ञा बनकर, अक्षरा मारकळी, श्रुती गोरे, पायल कसबे, गौरी चिंदे, उज्ज्वला जाधव, प्रणिता परभणे आणि अक्षरा चव्हाण या सर्व विद्यार्थिनींना मेडल मिळालेले आहेत. मान्यवरांना विनंती करते की मेडल देऊन आमच्या या विद्यार्थिनींचा सन्मान करावा. तालुकास्तरीय 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता. याच्यामध्ये समर्थ पांडव इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे. याचा 2रा क्रमांक आला होता. त्यालाही मेडल देण्यात येत आहे. समर्थला विनंती करते की स्टेजवरती यायचे, परत यायचे आणि मान्यवरांना विनंती करते की DJ Asis याचा मेडल देऊन सन्मान करावा. अगदी थोड्या 2 गुणांनी प्रथम क्रमांकापासून हा विद्यार्थी वंचित राहिलेला आहे. त्यांनी आणखी सराव केला तर 11वी 12वी मध्ये निश्चित त्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळू शकतं. मान्यवरांचे खूप खूप आभार. विद्यालयामध्ये कबड्डी स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या आणि याच्यामध्ये प्रणव पवार याला बेस्ट डिफेंडर म्हणून मेडल देण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती करते की प्रणव पवारचं मेडल देऊन कौतुक करावं. सर्व विद्यार्थ्यांनी जे काही शाळेसाठी बक्षिसं मिळवलेली आहेत, शाळेला सन्मान मिळवून दिलेला आहे, त्यासाठी परत पुन्हा मला एकच वाक्य म्हणावं वाटतंय. नवी दिशा नवा मार्ग, नवी दिशा नवा मार्ग
खेचून आणू विजयाला, नवी दिशा नवा मार्ग खेचून आणू विजयाला. आम्ही शिल्पकार उद्याचे गरजुनी सांगू जगताला, आम्ही शिल्पकार उद्याचे गरजुनी सांगू जगताला. मॅडम, परत पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्याच्या वतीनं असं मी तुम्हाला आश्वासन देत आहे की ज्या पद्धतीनं मी एक कोटेशन आता वाचून दाखवले, पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा जास्तीत जास्त तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे बक्षीस आमचे विद्यार्थी कसे विद्यालयासाठी मिळवून आणतील आणि आपल्या गावाचा नावलौकिक, शाळेचा नावलौकिक कसा वाढेल हा शब्द तुमच्या जोरावरती द्यायचा का? मुलांच्या आश्वासनानुसार तुम्हाला मी देत आहे. तुम्ही आमच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि अशीच कौतुकाची थाप आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती असावी, आमच्या शिक्षकांच्या पाठीवरती असावी की जेणेकरून अधिकाधिक प्रोत्साहन, अधिकाधिक प्रेरणा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देऊ आणि आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव अधिकाधिक उंचवू. या ठिकाणी संयोजकानं मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी पोटे सरांकडे देते. भुका लागल्या का तुम्हाला? लागल्या ना. 2 मिनिट थांबा. उपाशी पोटी माणूस भाकरीचा विचार करतो, उपाशी पोटी माणूस भाकरीचा विचार करतो आणि भरलेल्या पोटी काय करतो तो? निवांत राहतो, निवांत राहतो, झोपा काढतो पाहतो. भूक तर लागली पाहिजे, आपल्याला ज्ञानाची भूक लागली पाहिजे, आपल्याला अभ्यासाची भूक लागली पाहिजे, स्पर्धेत यश मिळवण्याची भूक लागली पाहिजे. केवळ भाकरीची भूक लागून चालणार नाही. भाकरीची भूक लागली आणि यशाची जर भूक लागली नाही तर आपण जीवनात यशस्वी होणार नाही. आज 2 सत्कार आता करायचे. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी आदित्य गायकवाड आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी भक्ती घोलव या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की या विद्यार्थी प्रतिनिधींचा सत्कार करावा. आणि या दोन्ही विद्यार्थी प्रतिनिधींना हेही सांगतो, जून मध्ये परत एकदा तुमचा सत्कार हो, हीच तुम्हाला शुभेच्छा. खाली बसलेले जे काही विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा जिद्द ठेवा. मी या दोघांना वरती येऊ देणार नाही, त्यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळवून मीच वरती येईल. स्पर्धा ठेवा, कड़ी मेहनत, बड़ा सपना, बड़ी सोच, ये सफलता का राज है. आणि जिद्दीने, सातत्याने, संयमाने जो प्रयत्न करतो ना तो जिंकतो का. यानंतर आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी अत्यंत आतुर झालेले आहात अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय शिंदे सर यांना मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना छोटीशी अशी एक प्रेरणा की जेणेकरून त्यांचं आयुष्य असं बदलून टाकेल अशी प्रेरणादायी आपण एखादा संदेश त्यांना द्यावा. माननीय शिंदे सर. नमस्कार. आजच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षा सौ अर्चनाताई सुडके, त्यानंतर या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, पर्यवेक्षक, सर्व स्टाफ, विद्यार्थी बंधू भगिनींनो, या ठिकाणी
अतिशय छान वातावरणामध्ये हा कार्यक्रम तुमचा पार पडतोय. या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या शाळेच्या प्रांगणात येतानाच जे स्वागत आमचं करण्यात आलं, अतिशय उत्कृष्ट, ज्यांनी वाद्य वाजवलं आणि ज्यांनी झांज पथक जे होतं ते अतिशय छान वाटलं. त्यानंतर आम्ही रांगोळी प्रदर्शनामध्ये गेलो. रांगोळी सुद्धा अतिशय छान काढलेल्या होत्या. ती जी थीम होती बेटी बचाओ बेटी पढाओ, ही थीम अतिशय सुंदर होती. या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी जो वसा घेतला होता मुलींसाठी शिक्षणाचा, ज्या वेळेला त्यांना फार विरोध झाला, त्या काळात त्यांनी लीड घेऊन ज्या मुलींना शिक्षणाचा दरवाजे खुली करून दिली, ती आज तुमच्या समोर त्याची उदाहरणं आहेत की मुली किती सुसाट पुढे वेगाने आलेल्या आहेत. त्यानंतर विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन आम्ही केले. छोटे छोटे या ठिकाणी युनिट होते, पण अतिशय बोलके युनिट होते. गणिताचे पण होते, विज्ञानाचे पण होते. त्या ठिकाणी मॉइश्चर ऑब्झर्वर, CO2 ऑब्झर्वर, त्याच्यानंतर ज्वालामुखीचं एक छोटस युनिट होतं. अतिशय छान आणि प्रेरणादायी युनिट पाहायला मिळाले. यानंतर हे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो. चित्रकला प्रदर्शन देखील आम्ही बघितलं. फक्त आता चित्रकला प्रदर्शनामध्ये मी एक खंत व्यक्त करतो. मॅडमनी पण एक खंत व्यक्त केली होती की मुलांनी स्वतः काढलेलं रेखाटलेलं चित्र त्या ठिकाणी असावं, म्हणजे थोडासा वाव मिळेल आपल्या कलेला. या ठिकाणी प्रिंटेड चित्र फक्त रंगवलेलं होतं, फक्त तेवढीच एक खंत बाकी होती. तर सगळ्यांनी त्या ठिकाणी चित्र काढण्याचा प्रयत्न करा आणि मगच ते रंगवण्याचा प्रयत्न करा, अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील. या ठिकाणी मी सांगतोय, माझंही तुमच्यासारखं जीवन, विद्यार्थी जीवन गेलेलं आहे. मी ही छोटी मोठी मुलं जे खो खो खेळलेली आहेत, तर मी जिल्हा पातळीवर सलग 5 वेळा माझ्या कॅप्टन्सी खाली माझे विद्यार्थी गेले होते. त्याच्यानंतर मी राज्य पातळीवरती क्रिकेट खेळायला गेलो होतो. या ठिकाणी सांगतो, म्हणून सांगतो की मुलांनी खेळलंच पाहिजे. खेळायचं का, तर त्या खेळण्यातून तुम्हाला हरण्याची सवय लागते आणि जिंकण्याची जिद्द लागते, एक लक्षात घ्या. आणि ती जिद्द जर असेल तर आयुष्यात तुम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि शरीर संपदा जी आहे ही खेळण्यातूनच मिळणार आहे, मोबाईल मधून शरीर संपदा मिळणार नाही. हे सगळ्यांना माझं आव्हान राहील. कृपया मोबाईलचा ठराविकच वापर करा आणि या ठिकाणी खेळण्याकडे जास्त लक्ष द्या. आणि पोटे सरांनी सांगितलं की जिद्द धरा. या ठिकाणी अभ्यास केल्याशिवाय, कडी मेहनत केल्याशिवाय पुढे प्रगती नाही, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला उद्योजक व्हायचं आहे. एक सांगा, सगळ्यांसाठी नोकऱ्या ठेवलेल्या नाहीयेत. आपल्याला एक चांगलं उद्योजक व्हायचं आहे. आणि उद्योजक जर व्हायचं असेल तर सर्वांगीण शिक्षण हे तुम्ही घेतलं पाहिजे. जे शिक्षकांनी तुमच्यासाठी कष्ट घेतलंय, तर त्याचं चीज तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी जे कष्ट घेतले त्याचं चीज तुम्ही सर्वांनी करावं. सर्वांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचं कौतुक करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे सर. आपण आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचा संदेश दिला की जीवनामध्ये खेळलं पाहिजे आणि खेळामुळेच आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास होतो. मैदानी खेळ खेळले पाहिजेत, हा अत्यंत मोलाचा संदेश दिला. आज आपण पाहतोय या डिजिटल युगामध्ये 2 वर्षाचं बाळ असेल, त्याच्या हातात मोबाईल आहे आणि ते गेम खेळतंय. याचे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात दिसणार आहेत. भौतिक खेळ खेळायचे असेल तर बुद्धिबळ खेळा, बैठे खेळ खेळा. हे खेळ खेळल्यामुळे आपल्या जीवनाला निश्चित असा आकार प्राप्त होतो. हा महत्वाचा संदेश आपण दिलेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आदरणीय सुडके मॅडम यांना विनंती करतो की आपणही आमच्या बालजमूंना आता थोडस मार्गदर्शन करावं. डोक्याला हात नाही लावायचा, ते 1 तास बोलणार आहेत. बोलू नको का जास्त, कंटाळली ना. मग आता मग मी 1 तास बोलू, मग जेवण केल्यावर बोलायचं. असं नका करू, मग तुम्ही माझ्याकडे लक्ष पण देणार नाही. ज्यांना ज्यांना ट्रॉफी मिळाली, ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट मिळाले, वरती करा बरं. सगळे बसल्या जागीच वरती करा. आम्ही तर बरेच जणांना दिले.
त्यांच्या शेजारी बसणाऱ्यांना कसं वाटतंय? शांत भारी वाटतं नाही? पुढच्या वर्षी मला हे मिळावं याची जिद्द ठेवा. ओके, आजच्याचा भाग असूया. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, पर्यवेक्षक रामपाळे सर, आपल्या गावचे माजी सरपंच सुनील शेठ बाकलीवाल, माजी उपसरपंच भालेराव, उपस्थित मंचावर सर्व सन्माननीय मान्यवर, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अतिशय सुवर्ण क्षण म्हटला जातो हा. कारण पूर्ण वर्षाचा लेखाजोखा म्हणजे पारितोषिक वितरण असतं आणि हे मला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाला आदल्या दिवशीच असते. त्याचा अभिमान मी ते घेणार, आईला दाखवणार, वडिलांना दाखवा. याच्या मागे फक्त तुमचं कष्ट नाही, तुमचे कष्ट नाही, तर त्याच्या मागे आई वडिलांचा आशीर्वाद, तुमचे प्रशिक्षक, तुमचे शिक्षक या सर्वांची प्रेरणा असते, त्यांची शिकवण असते. आणि ही शिकवण घेऊनच पुढे आयुष्यात घेऊन मोठं व्हायचंय, विविध प्रकारचे बक्षिसं मिळवायचे. आपल्या शाळेमध्ये सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. आता मध्ये आनंद मेळावा झाला, आता रांगोळी स्पर्धा झाली, पुन्हा विज्ञान प्रदर्शन झालं. म्हणजे अतिशय सुंदर चित्रकला असेल, अतिशय सुंदर मुलांनी मॉडेल बनवले, थीम वाईज रांगोळी काढलेल्या आहेत, बेटी बचाव बेटी पढाव. अतिशय सुंदर वाटलं बघून या गोष्टी, की तुम्हालाही कळते की येत्या काळामध्ये काय गोष्टी गरजेच्या आहेत आणि आपण काय केलं पाहिजे. कृपया मुलांनी शांत बसावे. मी अगदी थोडाच वेळ बोलते. आणि या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाळा ज्यावेळेस याचं नियोजन करत असते, यासाठी प्रत्येक शिक्षक, शिक्षिका आणि शाळेतील प्रत्येक कर्मचारी झटत असतो आणि या सर्वांच्या प्रेरणेने प्रत्येक कार्यक्रम उत्तम पार पडत असतो आणि त्यात तुम्ही साथ देता, बक्षीस मिळवता, म्हणजे निश्चितच शाळेचा नावलौकिक उंचावला जातो. आपल्या प्रवरा संघामध्ये सिद्धेश्वर शाळेचं नाव अतिशय गुणवंत मुलांची शाळा म्हणून होते आणि याचा अभिमान आपल्या प्रत्येकाने बाळगला पाहिजे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, उपक्रमामध्ये ज्या ज्या मुलांनी बक्षीस मिळवले आहे त्या सर्व मुलांचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन. येत्या काळामध्ये सुद्धा जे विविध कार्यक्रम होतील त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन प्रत्येक कार्यक्रमात जास्तीत जास्त बक्षीस मिळवण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि हे जर साध्य करायचं असेल तर पोटात अन्नाचा कण नसला तरी आपण जी गोष्ट करतो तिच्याकडे लक्ष असलंच पाहिजे. हॉस्टेलच्या मुलांना 1 आणि 1:30च्या पुढे जेवायला मिळतं. 12वी 10वी नंतर ज्यावेळेस तुम्ही क्लासेसला जाता त्यावेळेस साधारण 6 वाजल्यापासून त्यांचे क्लास सुरू होतात, तर 1 वाजता त्यांचा ब्रेक होतो. मध्ये 15 मिनिटाच्या कालावधी काहीतरी खातात ते मुलं, चहा मिळालं तर ठीक नाही, चाललंय. त्यामुळे जेवणाला उशीर झाला ही गोष्ट विशेष नाही. ज्या वेळेस आपण प्रत्येक सण साजरा करतो, देवाला नैवेद्य दिल्याशिवाय आई आपल्याला अन्न उष्ट करू देत नाही. त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. माहितीये कुणाला? की आपला जठराग्नी किती वेळ मंद राहू शकतो किंवा किती वेळ तो आपण कंट्रोल करू शकतो, त्याच्या मागे हे कारण असतं. अन्न उष्ट होतं, देव येतो का खायला? नाही. आपला स्टॅमिना किती आहे, आपण उपाशीपोटी किती वेळ राहू शकतो, हे त्याच्या मागे कारण असतं. आणि मग तुम्ही तर छोटेच आहात, आई तर खाऊ देत असेल, तो भाग सोडला तर प्रत्येक येणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घ्या, विविध प्रकारचे बक्षीस मिळवा, शाळेचा नावलौकिक वाढवा. एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देते आणि जेवणासाठी सुट्टी देते. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण जो जेवणाचा संदेश सांगितला, त्या जेवणाच्या संदेशानंतर मला एक थोडासा प्रसंग आठवला. 2च मिनिटात आहे. आपल्या भारतातील एक विद्यार्थी इंग्लंडमधील ग्रंथालयामध्ये इंग्लंडमध्ये गेले होते उच्च शिक्षणासाठी आणि इंग्लंडमधील ग्रंथालयामध्ये अभ्यास करत होते. त्या ग्रंथालयाचा नियम असा होता, ते ग्रंथालय सकाळी 8 वाजता उघडायचं आणि दुपारी 1 वाजता जेवणाची सुट्टी व्हायची. 2 वाजता परत ते ग्रंथालय सुरू व्हायचं. ग्रंथालय चालूच राहायचं, पण 1 ते 2 जेवणाची सुट्टी होती. आणि नेम असा होता, सगळ्या विद्यार्थ्यांनी जेवायला जायचं. त्या ग्रंथालयामध्ये
एक विद्यार्थी असा होता, तो काही जेवायला जात नव्हता, अभ्यास तर करायचा. एकदा दोनदा त्या ग्रंथपालाच्या लक्षात आलं, अरे हा विद्यार्थी जेवायला जात नाही, माझ्या ग्रंथालयातील काही पुस्तकं चोरतो का काय करतोय. त्यांनी लक्ष ठेवलं, काय दिसलं त्यांना, तो विद्यार्थी आपल्या खिशामधून एक पावाचा तुकडा काढत होता आणि खात होता आणि अभ्यास करत होता. तो विद्यार्थी दुसरा तिसरा कोणी नसून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांना ओळखून घेतलं, म्हणले आंबेडकर तुम्ही आमच्या ग्रंथालयाचे नियम मोडले. ते म्हणले काय शिक्षा असेल मी भोगायला तयार आहे. त्या ग्रंथपालाने सांगितलं उद्यापासून मी जेवणाचा डबा आणेन आणि तो तुम्ही रोज खायचा. जोपर्यंत बाबासाहेब इंग्लंडमध्ये होते ना, त्या ग्रंथालयामध्ये अभ्यासाला जात होते, तोपर्यंत त्या इंग्रज ग्रंथपालाने बाबासाहेबांना जेवणाचा डबा दिला. जेवणावरून ही गोष्ट आठवली पहा. धन्यवाद. यानंतर आभार मानण्यासाठी विद्यालयाचे ग्रंथपाल श्री दरेकर सर यांना विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या गुणगौरव कार्यक्रमाकरिता आपल्या विद्यालयामध्ये गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय सौ अर्चनाताई सुटके मॅडम, त्याचप्रमाणे गावचे उपसरपंच कोठारी साहेब, त्यानंतर गावचे माजी सरपंच व शाळा समितीचे उपाध्यक्ष अखिलवाल साहेब, माजी उपसरपंच नितीनराव भालेराव साहेब, त्यानंतर बोरावके मॅडम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या शारदाताई मॅडम, या सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या व आपणाला मार्गदर्शन केले, आपल्याला शाबासकीची थाप दिली. त्यांनी वेळात वेळ काढून आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने सर्व व्यासपीठाचे, विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्वांचे आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यापुढील सूचना श्री पोटे सर देतील. व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करतो की आपण कार्यालयात जावं.